नमस्कार, मी अभिषेक नेमाणे। आज वैशाख शुक्ल प्रतिपदा शके 1943 सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे ग्लोबल हॉस्पिटलला भेट देऊन पालिका आयुक्तांनी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने घेतला आढावा। वादळ सदृश्य स्थितीमुळे जिल्ह्यातील मच्छीमार आणि समुद्र किनाऱ्यावरील गावांना सावधानतेच्या सूचना। आणि ठाण्यात नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी आज ठाणे ग्लोबल हॉस्पिटलला भेट देऊन मृत्यूदर कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना आणि आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले। कोविड बाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्याबाबत पालकमंत्र्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी आज सकाळी ग्लोबल हॉस्पिटलला भेट दिली। यावेळी महापालिका आयुक्तांनी ग्लोबल हॉस्पिटलमधील मृत्यूदर कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। आयसीयू कक्षामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असल्यास ते तातडीने नेमण्याच्या सूचना त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिल्या। तसेच आयसीयूमध्ये आणि व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांची विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले। त्याचबरोबर औषधांची उपलब्धता, ऑक्सिजनचा पुरवठा याचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला। तसंच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लहान मुलांसाठी 100 खाटांचा स्वतंत्र कक्ष निर्माण करणे, तज्ज्ञ डॉक्टर्स, आवश्यक असलेल्या औषधांची खरेदी करणे, ऑक्सिजनचा पुरवठा आदींची तयारी करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या। प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार वादळ सदृश्य स्थितीमुळे जिल्ह्यातील मच्छीमार आणि समुद्र किनाऱ्यावरील गावांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पूर्व मध्य अरबी समुद्रात वादळ सदृश्य स्थिती निर्माण होत असून 14 ते 16 मे या कालावधीत लक्षद्वीप, केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक समुद्र किनाऱ्यावर पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्र आणि गोवा किनाऱ्यावर 40 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून मच्छीमारांनी 15 आणि 16 मे रोजी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। तसंच समुद्र किनाऱ्याजवळील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याचं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कळवलं आहे। लक्षणे दिसूनही वेळेवर कोरोना तपासणी न केल्यामुळे तसेच पॉझिटिव्ह येऊनही वेळेत रुग्णालयात दाखल न होण्याच्या प्रवृत्तीमुळे ठाण्यातील कोरोना मृतांची संख्या वाढत असल्याचे लक्षात आल्यामुळे नागरिकांनी दिरंगाई न करता वेळेत तपासणी करण्याचे आणि रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन पालकमंत्री, महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे। अनेक कोरोना रुग्ण अगदी आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णालयात धाव घेत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे। रुग्णालयात दाखल होतानाच आयसीयू किंवा व्हेंटिलेटरची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या यात अधिक आहे। असे रुग्ण रुग्णालयांमध्ये धाव घेत असले तरी तोवर त्यांची परिस्थिती इतकी बिघडलेली असते। महापालिकेने याचा अभ्यास करून किमान 5 दिवस आधी रुग्ण रुग्णालयात दाखल झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता असा निष्कर्ष काढला आहे। जिल्ह्यात आजवर 1776 रुग्णांच्या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या 144 रुग्णांना पहिल्याच दिवशी उपचारादरम्यान प्राण गमवावा लागला आहे। शहरात आजवर मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांपैकी हे प्रमाण 8.4% इतके आहे।
अत्यवस्थ रुग्ण उपचारांसाठी दाखल झाल्यानंतर पहिले 7 ते 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरतात. परंतु जर रुग्ण प्राथमिक लक्षणे असताना रुग्णालयात दाखल न होता आजार बळावल्यानंतर दाखल झाले तर उपचारांना योग्य तो प्रतिसाद मिळण्याचे प्रमाणही कमी होत जाते. याच कालावधीत जवळपास 7.8% म्हणजे 100 पेक्षा जास्त रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 11.5% रुग्णांचा मृत्यू हा 15 दिवसांपेक्षा कमी दिवसांतील उपचारांदरम्यान झाला आहे. 15 दिवसांपेक्षा जास्त उपचार घेतल्यानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. रुग्णांमध्ये घरीच राहून उपचार करण्यास पसंती मिळत असून तब्येत अधिक खालावल्यावर रुग्णालयाकडे धाव घेतली जात आहे. पण तोपर्यंत वेळ निघून गेली जाते आणि मृत्यूचे प्रमाण वाढते. त्याऐवजी वेळीत रुग्णालयात दाखल झाले तर कितीतरी जीव वाचवणे शक्य होणार आहे. त्यामुळे रुग्णांनी वेळीच रुग्णालयात दाखल व्हावे, तसेच लक्षणे असतील तर त्वरित चाचणी करून घ्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे. वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित श्रीनगर विद्या मंदिर या शाळेतील शिक्षकांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. सध्या कोरोना महामारीच्या काळात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने सर्वच जण चिंतेत आहेत. परंतु असे असतानाही वागळे इस्टेटमधील श्रीनगर विद्या मंदिर या शाळेतील शिक्षकांनी रिया सावंत या 7 वर्षाच्या चिमुरडीच्या कॅन्सर उपचारार्थ 25,000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे. संस्थेचे संस्थापक दशरथ पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संस्थेच्या कार्याध्यक्षा पद्मावती पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांनी मदतीचा हात पुढे करत आपला खारीचा वाटा उचलला आहे. यापूर्वी देखील शासन आदेश येण्या अगोदरच या शाळेतील शिक्षकांनी 1 दिवसाचे वेतन देऊन सुमारे 1,25,000 रुपयांचा मदत निधी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला आहे. या शाळेतील शिक्षकांच्या या कार्याचे समाजातील सर्व थरातून कौतुक होत आहे, अशी माहिती या शाळेतील शिक्षक दिलीप डुंबरे यांनी दिली आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सध्या अपुऱ्या लसींमुळे लसीकरणाचे नियोजन कोलमडले असून कोणी लस देतं का लस असा टाहो सध्या शहरात ऐकायला मिळत आहे. आगामी काळात लसींचा पुरवठा वाढणार आहे. अशावेळी नियोजनबद्ध आणि सुरळीत लसीकरणाचा ठाणेकरांना लाभ व्हावा यासाठी पालिका प्रशासनाने प्रभागनिहाय केंद्रे वाढवावीत, अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांना केली आहे. ठाण्यात 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांसह 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. मात्र योग्य नियोजन नसल्याने लसीचा साठा संपून लसीकरणाचा वेग मंदावला आहे. केंद्राबाहेर रांगच रांग लागत असून तासनतास रांगेत उभे राहूनही लस मिळत नाही. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ठाणेकरांमध्ये संतापाचे वातावरण असून योग्य नियोजनाचा अभाव यामुळेच हा गोंधळ उडाला आहे, असे केळकर यांनी म्हटले आहे. लसीकरणासाठी पुरेशा लसी नसताना लसींची पळवापळवी, VIP संस्कृती यामुळे लसीकरणात मोठा गोंधळ होत असून त्याचा फटका ज्येष्ठ आणि महिला वर्गात सर्वाधिक बसत आहे. विशेष म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरण केंद्रांची संख्या नगण्य आहे. परिणामी सुरू असलेल्या केंद्रांवर नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत आगामी काळात होणाऱ्या लस पुरवठ्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे राहणार आहे. पुरेशा प्रमाणात लस पुरवठा झाल्यावर त्याचा फायदा सर्व घटकांना होणे गरजेचे आहे. त्यामुळे सुरळीत आणि नियोजनबद्ध लसीकरणासाठी आधीच धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. आरोग्य सेवकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच प्रभागनिहाय केंद्रे सुरू केल्यास सर्वांना सहजरित्या लस मिळू शकेल,
असे मत संजय हेगेकर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे. मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील 33% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक असून मंत्रिमंडळाने मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षण देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा अशी मागणी निवेदन रिपाई एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. पदोन्नतीमधील मागासवर्गीयांच्या 33% राखीव जागा रद्द करणारा निर्णय घेऊन 6 लाख मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी वर्गावर अन्याय केला आहे. फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत 33% जागा राखीव ठेवण्याचे आदेशही दिले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने हे आरक्षण रद्द करीत असतानाच राखीव ठेवलेल्या 33% जागांवरही खुल्या प्रवर्गातून भरती करण्याचे आदेशही दिले आहेत. हा प्रकार महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला धक्का देणारा असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला असून याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीने मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये 33% जागा आरक्षित केल्या होत्या. मात्र मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर कोणतेही कारण नसताना राज्य सरकारने तडकाफडकी निर्णय घेऊन मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय जारी करणे हा मागासवर्गीयांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार आहे. या निर्णयाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीतर्फे तीव्र निषेध करीत असल्याचे इंदिसे यांनी सांगितले. त्यामुळे मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील हक्काच्या 33% जागा राखीव ठेवण्याबाबतचा शासन निर्णय त्वरित घ्यावा, अन्यथा राज्यात कार्यरत असलेल्या मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी वर्गात असंतोषाची भावना निर्माण होईल आणि त्याचे दूरगामी परिणाम राज्य सरकारला सहन करावे लागतील, असेही नानासाहेब इंदिसे यांनी निवेदनात म्हटले आहे. ठाण्यात विवियना मॉलच्या पार्किंगमध्ये फक्त नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकांसाठीच ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं असून केवळ 100 ज्येष्ठ नागरिकांनाच दुपारी 2 ते 5 या वेळेत कोविडशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. या केंद्रावर फक्त कोविडशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार असून ज्या नागरिकांनी पहिल्या डोससाठी नोंदणी केली आहे त्यांना लस देण्यात येणार नाही. तरी त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. शहरात लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन सुविधा सुरू करण्यात आली आहे. विवियना मॉलच्या पार्किंग केंद्रावर रोज नोंदणी केलेल्या 100 ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. ही सुविधा 60 वर्षांवरील नागरिकांसाठीच आहे. तसंच लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून फक्त दुसरा डोसच या केंद्रावर घेता येणार आहे. तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे. या केंद्रावर नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकांना कोविडशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार असून ज्या नागरिकांनी पहिल्या डोससाठी नोंदणी केली आहे त्यांना लस देण्यात येणार नाही. तरी त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेने केले आहे. जिल्ह्यात काल कोरोनाचे 1428 नवीन रुग्ण सापडले असून दिवसभरात 65 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 8173 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 290 नवीन रुग्ण सापडले तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1766 जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये 235 नवीन रुग्ण सापडले तर 8 जणांचा मृत्यू आणि 754 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा.
ठाणे ग्लोबल हॉस्पिटलला भेट देऊन पालिका आयुक्तांनी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने घेतला आढावा. वादळ सदृश्य स्थितीमुळे जिल्ह्यातील मच्छीमार आणि समुद्र किनाऱ्यावरील गावांना सावधानतेच्या सूचना. आणि ठाण्यात नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला तसेच आमच्या फेसबुक पेज किंवा यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.